इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील अर्थनियोजन तुम्हाला अवघड जाते का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 पूर्ण सोडवून येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तर अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पाठवण्यात येणारी रक्कम किती हे आपल्याला सांगितलेलं आहे का? नाही. म्हणून अलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम काय मानू? एक्स मानू. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे? ह्या एक्स रकमेच्या ती 90% खर्च करते. म्हणजेच खर्च काय असणार आहे आपला? 90/100. कशाच्या? तर एक्स रकमेच्या. बरोबर आहे. आणि किती रुपयांची बचत करते? तर 120 रुपयांची बचत करते. बचत बरोबर किती असणार आहे? 120 असणार आहे. ठीक आहे. म्हणून काय असणार आहे बघा. तर 90/100 एक्स अधिक 120 म्हणजे या दोघांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळणार आहे? जी रक्कम आपण अलकाला पाठवतो ती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायला लागेल? चल एका बाजूला करावी लागणार आहेत. म्हणजे एक्स हे पद आहे ते इकडे घेतल्यानंतर काय होईल? वजा होईल. म्हणजेच बघा एक्स वजा 90/100 एक्स बरोबर 120. मी काय केलेलं आहे बघा. हे 90/x होतं तिकडे घेतल्यानंतर वजा होते. फक्त त्यांची जागा आलटी पलटी केलेली आहे. ठीक आहे. आता जर सोडवलं तर या ठिकाणी बघा छेदात किती आहे? 1 आहे. छेद समान करून घेतला तर 100 एके 100 एक्स वजा 90 एक्स भागाकारात किती असणार आहे? 100 एके 100 बरोबर 120 असणार आहे. ठीक आहे. आता काय केले आपण? तर 100 मधून 90 गेले. किती राहिले? 10 एक्स राहिले. बरोबर आहे. 120 गुणिले इथं हे जे 100 होते ते भागाकारात होते. इकडे आल्यानंतर काय झाले? गुणाकारात गेले. आता हा 10 गुणाकारात होता तिकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल. म्हणजेच एक्स बरोबर 120 गुणिले 100 भागिले 10 केले. एका शून्याला एक शून्याने गेली कारण इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजेच एक्स बरोबर किती आले? 12 एके 12 आणि हे 0 0. म्हणजेच प्रश्न काय विचारला होता आपल्याला? तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा असं आपल्याला विचारलेलं होतं. म्हणून तिला पाठवण्यात येणारी रक्कम ही किती आहे? रुपये 1200 आहे. हे पूर्ण वाक्यात तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हा होता आपला पहिला प्रश्न. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला. तर सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालू केला. ठीक आहे. म्हणजेच भांडवल किती आहे बघा आपले? 50,000 रुपये. ठीक आहे. पुढे काय केला? त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. दिलेल्या गोष्टी लिहित गेला की वर्ड प्रॉब्लेम सोडवायला सोपं जातं. म्हणजे शाब्दिक उदाहरणं सोपी जातात. ठीक आहे. पहिल्या वर्षी किती तोटा झाला? 20% तोटा. ठीक आहे. तर उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला. आता उरलेल्या भांडवलात म्हणजेच बघा काय झालेलं आहे. तर त्याला तोटा किती झाला हे पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यावं लागेल. म्हणून झालेला तोटा बरोबर काय असणार आहे बघा. तर 50,000ला किती झालेलं आहे? तर 20% तोटा झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायला लागेल? पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. आता हे सोडवून घेतलं तर या ठिकाणी बघा या खालच्या 2 शून्याला वरच्या 2 शून्य निघून गेल्या. 5 दोन्ही किती झाले? 10 आणि शून्य किती होतात? तर 1 2 3 म्हणून 1 2 आणि 3 म्हणजे झालेला तोटा हा किती आहे बघा? 10,000 रुपये आहे. बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितले पुढे आपल्याला? तर उरलेल्या भांडवलात बरोबर आहे. आता सुरुवातीचे भांडवल किती होते आपले? 50,000 होते. बरोबर आहे. आता उरलेले भांडवल हे काय असणार आहे बघा? उरलेले भांडवल
बरोबर काय असणार आहे, सुरुवातीचे भांडवल वजा तोटा करायला लागेल आपल्याला. आता सुरुवातीचे भांडवल हे किती होते आपले, तर 50,000 होते. बरोबर आहे. तोटा किती झाला आपल्याला, तर 10,000 रुपयांचा तोटा झालेला आहे. म्हणजेच एकूण उरलेलं भांडवल हे किती आहे बघा, तर 40,000 रुपये भांडवल आहे. ठीक आहे. आता पुढे काय केलेलं आहे त्यांनी, तो प्रश्न वाचून घेऊया म्हणजे आपल्याला पुढे सोडवायला सोपं जाईल. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला, तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे, तर मिठाईच्या व्यवसायात 5% नफा. बरोबर आहे. म्हणून नफा बरोबर काय असणार आहे या ठिकाणी, तर 5/100 गुणिले कशावर 5% नफा झालेला आहे, तर 40,000वर 5% नफा झालेला आहे. बरोबर आहे. मग 100ला 5% झाला तर 40,000ला किती नफा झाला हे काढून घेऊया. म्हणजे ह्या 2 शून्याला इथल्या 2 शून्य गेल्या. म्हणजेच बघा 5 किती झाले, इथं 20 झाले. 1 2 शून्य. ठीक आहे. 1 2 म्हणजे 2,000 रुपये नफा झालेला आहे. ठीक आहे. मग आता त्याच्याकडे भांडवल किती आहे, म्हणजे शिल्लक भांडवल म्हणला तरीही चालेल. तर त्यासाठी बघा त्यांनी इन्व्हेस्ट किती केले होते, तर 40,000 रुपये केले होते. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी 40,000 अधिक 2,000, कारण ज्या वेळेला नफा होतो त्यावेळेला काय होतं, ते पैसे त्यामध्ये बेरीज केली जाते. म्हणजेच किती झाले, तर 42,000 रुपये त्याच्या काय आहेत, हातामध्ये आहेत. ठीक आहे. आता त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला. आता मूळ भांडवल किती होते आपले, 50,000 रुपये होते. बरोबर आहे. आता त्याच्याकडे रुपये किती शिल्लक आहेत, तर 42,000 रुपये शिल्लक आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्याला काय झालेलं आहे या ठिकाणी, तर तोटा झालेला आहे. म्हणजेच मेन भांडवल वजा शिल्लक भांडवल आपण या ठिकाणी वजा केली, तर किती राहिले बघा आपल्याला, तर 50,000 वजा 42,000, म्हणजेच आपल्याकडं 8,000 या ठिकाणी काय राहिलेले, शिल्लक राहिलेले आहेत. आता त्याच्याकडे तोटा त्याला 8,000 रुपयांचा झालेला आहे. पण त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, तर शेकडा तोटा किंवा नफा किती झाला असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून शेकडा तोटा बरोबर काय असतं बघा, तर तोटा भागिले मूळ भांडवल गुणिले 100 हे आपलं काय आहे, सूत्र आहे. आता हे किती आहेत आपले, 8,000 आहेत. बरोबर आहे. भागाकारात काय आले आपले, तर भांडवल किती होतं आपलं, 50,000 होतं. बरोबर आहे. आणि गुणिले काय आले, तर 100. जेवढ्या शून्य जातात तेवढ्या घालवा. 1 2 3 गेल्या, 1 2 3 आणि इथल्या एका शून्याला इथला एक शून्य गेला. 5 एके 5, 5 दोन्ही 10 झाले. आणि इथं बघा 8 दोन्ही किती झाले, तर 16 झाले. म्हणजे शेकडा तोटा हा काय असणार आहे, तर 16% इतका असणार आहे. ठीक आहे. हे होतं आपलं दुसरं गणित. तुम्हाला टप्प्याटप्प्याने स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, सोडवायला गणित मदतच होईल. आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते तेही एकदा कमेंट करून नक्की सांगा. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका. तिसरा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. आता इथं बघा आपल्याला मासिक उत्पन्न दिलेलं नाही, म्हणून आपण काय करूया, पहिल्यांदा निखिलचे मासिक उत्पन्न काय मानू, XY काही मानू शकता, म्हणून आपण काय घेतले, X मानू. ठीक आहे. त्यातलं काय केलेलं आहे त्यांनी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किती दिलेला आहे बघा, तर 5% भाग दिलेला आहे. 5% भाग कशाच्या, तर मासिक उत्पन्नाच्या, म्हणजे 5/100 गुणिले X येणार या ठिकाणी. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, 14% भाग शेअर्स मध्ये गुंतवला. शेअर्स मध्ये
किती गुंतवला 14%, म्हणजेच काय आले 14/100 गुणिले एक्स, बरोबर आहे. आणि नंतर बघा 3% भाग बँकेत ठेवला. बँकेत किती ठेवलेला आहे 3%, कशाच्या तर मासिक पगाराच्या 3% म्हणजे गुणिले एक्स. आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. काय दिलेला आहे दैनंदिन खर्च म्हणजे रेग्युलरचा आपला जो खर्च असतो त्याच्यासाठी. किती टक्के तर 40% भाग, म्हणजेच काय झाले बघा 40/100 गुणिले एक्स आले इथे. ठीक आहे. आणि पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा, गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये शिल्लक उरले, म्हणजे शिल्लक रक्कम सुद्धा राहिलेली आहे. शिल्लक किती राहिलेली आहे बघा याच्याकडं तर 19,000 रुपये राहिलेली आहे, ही टक्क्यामध्ये दिलेली नाही. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. खूप सोपं आहे. काय करायचंय बघा आपल्याला तर दिलेल्या अटीवरून, किंवा हे नाही लिहिलं तरीही चालेल. काय आहे आपलं तर एकूण उत्पन्न काय आहे त्याचं एक्स आहे, बरोबर आहे. त्यातले मुलाच्या शिक्षणासाठी किती दिले 5/100 एक्स दिला. त्यातील शेअर्स मध्ये किती दिले 14/100 एक्स दिले. अधिक बँकेत किती दिले 3/100 एक्स दिले. ठीक आहे. दैनंदिन खर्च किती आहे 40/100 एक्स दिला. आणि एकूण किती आहे तर या ठिकाणी 19,000 रुपये आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं हे सोडवायचंय. त्यासाठी बघा हा एक्स इथंच ठेवला आणि बरोबर इथं बघा 5 आणि 14 19 झाले. 19 आणि 3 किती झाले 22 झाले. 22 आणि 40 किती होतात 62/100 एक्स झाले. आणि अधिक 19,000 तशीच राहणार कारण ती संख्या आहे. आता जी चल आहेत ती आपण एका बाजूला घेणार आहे, म्हणजेच काय झाले बघा एक्स वजा 62/100 एक्स बरोबर 19,000 या ठिकाणी आलेलं आहे. जसं पहिलं गणित सोडवलं त्या पद्धतीनेच आता सोडवत जायचं आहे. 100 एके 100 एक्स वजा 62 एक्स भागिले 100 बरोबर 19,000 आलेला आहे. 100 मधून 62 गेले किती राहतात बघा इथं राहिले 8, ह्याच्याला 1 दिले, 10 7 गेले किती राहिले 3, 38 एक्स राहिले बरोबर इथं भागाकारात 100 आहे आणि इथं किती होते आपले 19,000 होते. म्हणून आपण काय केलं बघा एक्स बरोबर आता या ठिकाणी जे भागाकारातले 100 होते ते इथं गुणाकारात जातील आणि 38 या ठिकाणी भागाकारात येतील. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे आपले तर 19,000 गुणिले 100 भागिले 38 होणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 19 एके 19 0 0 0 19 दोन्ही 38 बेके बे बे पंचे 10 बे 0 0 5 एके 5 1 2 3 4 0 1 2 3 आणि 4 0 म्हणजेच त्याचा एकूण पगार हा किती होता तर 50,000 रुपये होता. ठीक आहे. म्हणजे इथं खाली काय लिहिणार आहे तुम्ही निखिलचे मासिक उत्पन्न रुपये 50,000 आहे. ठीक आहे. हा होता आपला तिसरा प्रश्न. जर तुम्हाला प्रश्न परत एकदा बघायचा असेल तर बघून घेऊ शकता किंवा आपण जसं जसं सोडवत जाईल तसं तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे. आता चौथा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. 2 वर्षानंतर श्री फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा दोघांचा काय करायला लागेल नफा काढून घ्यावा लागेल की म्हणजे कोणाला किती टक्के नफा झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो की कोणाला गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरलेली आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा जर आपण बघितलं तर सय्यद भाईंनी काय केलं होतं बघा गुंतवलेले पैसे किती होते
तर 40,000 रुपये, म्हणजेच आपल्याला काय हे झालेली प्रिन्सिपल अमाऊंट या ठिकाणी मिळालेली आहे. ठीक आहे. आणि चक्रवाढ व्याज म्हणजेच दर दिलेला आहे, त्या व्याजाचा किती होता आपला 8%, म्हणजेच इथं आपल्याला आर सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. किती वर्षांसाठी आहे, म्हणजेच मुदत सुद्धा दिलेली आहे, जी की 2 वर्ष आहे, त्याला आपण यन असं म्हणतो. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, ती अमाऊंट काढून घ्यावी लागेल, म्हणजे त्यांना एकूण किती रक्कम मिळाली ते पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल. म्हणून ए बरोबर काय असतं सूत्र या ठिकाणी बघा, तर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 आणि घात कितवा असतो, तर यन घात असतो. ठीक आहे. ए म्हणजेच काय असते, आपली रास असते, पी म्हणजेच काय झाली, मुद्दल झाली. ठीक आहे. आणि आर म्हणजे काय असतं, तर दर असतो, आणि यन म्हणजेच काय असतं, मुदत असते. हे सगळं घातलं यामध्ये, तर किती झाले बघा, हे 40,000 बरोबर आहे. 1 अधिक आर किती आहे 8 भागिले 100, त्याचा घात कितवा आहे, दुसरा आहे. ठीक आहे. भाग जात असेल तर भाग घालवा, नसेल तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन केला तरीही चालतं. म्हणजेच काय होईल बघा, या ठिकाणी काय होतं बघा, 4 भाग जातो, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 2 राहिले, 4 पंचे 20 राहिले. बरोबर आहे. म्हणजेच काय झाले बघा, हे 40,000 तर तसेच राहिले. 25 एके 25 आणि 2 27 भागिले 25 आले. पण इथं वर्ग असल्यामुळे ही संख्या आपण काय लिहू शकतो, 2 वेळा लिहू शकतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी भाग घालवला, 25 ने घालवा किंवा 5 ने, छोट्या छोट्या संख्येने भाग घालवत गेला तरीही चालेल. आपण 5 ने घालवूया. 5 एके 5, 5 5 25, 5 8 40, 1 2 3. परत एकदा 5 ने भाग गेला, 5 एके 5, 1 किती राहिले बघा, इथं 3 राहिले, 5 सख 30, 1 2 शून्य आले. ठीक आहे. परत आता इथं 5 5 25, 5 किती येणार आहे, 5 3 15, 1 राहिले, 5 2 10, 5 0 0. परत 5 ने भाग जातो, 5 सख 30, 2 राहिले, आणि 5 चौक 20, म्हणजेच किती आले बघा, 62 गुणिले 27 गुणिले 27 या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. आता 27चा वर्ग किती असतो, तर 729 गुणिले इथं किती आहे, 64 घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे गुणिले 64 केले, 9 चौक 36, 3 आले, 4 त्रिकम 4 दोन्ही 8, 8 आणि 3 किती होतात, 11, हातच्याला 1, 4 सत्ते 28 आणि 1 29, 0, 9 सख्ख 54, 5 आले, 6 दोन्ही 12, 12 आणि 5 17, हातच्याला 1, 6 सत्ते 42 आणि 1 43, 6 5 इथं झाले 16, हातच्याला 1, 5 आणि 1 6, आणि हे 6, म्हणजे 46,000 किती आलेले, 656 इतकं उत्तर आलेलं आहे. म्हणून उत्तर काय आलं बघा, आपले 46,656 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, म्हणजे सय्यदबाईंना काय झालं बघा, ना मिळालेले व्याज किती असणार आहे, तर एकूण रक्कम किती गुंतवलेली होती त्यांची, तर काय असतं सूत्र, ए वजा पी असतं. ए किती आलं आपलं आता, तर 46,656 आलं, आणि वजा किती होतं, तर हे 40,000 जे की त्यांनी गुंतवलेली रक्कम होती. बरोबर आहे. दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळणार आहे बघा, 6 5 6, आणि हे 6 या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे 6,656 रुपये त्यांना काय मिळालेलं आहे, व्याज मिळालेलं आहे. व्याज म्हणू शकता, किंवा त्यांना काय झालेला आहे, एवढा नफा या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. आता नफाचा जो शेकडा नफा आहे, शेकडा नफा बरोबर काय सूत्र वापरतो आपण, तर मिळालेला नफा किती आहे, 6,656 भागिले एकूण रक्कम किती होती त्यांची, तर 40,000 इतकी होती, आणि गुणिले काय करतो आपण, 100 करतो. ठीक आहे. भाग घालवले, या 2 शून्याला इथले 2 शून्य गेले, 4 ने भाग जातो का बघा, 4 ने भाग घालवला, 4 एके 4, 4 0 0, 4 0 0. ठीक आहे. 4 एके 4, 2 राहिले, 4 सख्ख 24. ठीक आहे. परत किती राहिले बघा, इथं 25 26, 2 राहिले, 4 सख्ख 24, 1 राहिले, आणि 4 चौक 16, म्हणजे 1664 भागिले 100, म्हणजेच किती मिळालेलं आहे त्यांना. ज्या वेळेला भागाकारात 100 असतं त्यावेळेला आपण काय करतो, 1 2 संख्येनंतर दशांश चिन्ह देतो, म्हणजे 16.64% नफा त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. याला नंबर 1 द्या. आता पुढे काय सांगितलंय बघा, श्री फर्नांडिस यांनी किती गुंतवणूक केलेली आहे, तर 1,20,000 रुपये केलेली गुंतवणूक आहे. म्हणजे श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक किती आहे,
तर 1,92,000 इतकी आहे. ठीक आहे. आणि त्यांना मिळालेली रक्कम आहे ती किती आहे बघा. मिळालेली रक्कम किती आहे. परत मिळालेली रक्कम किती आहे ती. तर त्यांनी गुंतवणूक जी केलेली आहे ती किती आहे. 1,20,000 तेवढी गुंतवणूक आहे. एकदा परत आपण प्रश्न वाचूया म्हणजे तुम्हाला समजेल. तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. श्री फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंड 2 वर्षाकरता गुंतवले. 2 वर्षानंतर श्री फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळालेले आहेत. ठीक आहे. मिळालेली रक्कम 1,92,000 इतकी आहे. ठीक आहे. म्हणजेच त्यांना जो मिळालेला नफा आहे तो काय किती असणार आहे बघा या ठिकाणी. तर 1,92,000 वजा 1,00,000 काय असणार आहे 20,000 असणार आहे. ठीक आहे. वजा बाकी केली 0 0 0 आले. इथं बघा इथं आले 2 9 2 गेले किती राहिले 7 राहिले. बरोबर आहे. आता शेकडा नफा काढायचा झाला तर या ठिकाणी बघा 72,000 शेकडा नफा बरोबर नफा किती आहे 72,000. ठीक आहे. भागिले गुंतवणूक किती आहे त्यांची 1,20,000 गुणिले काय करतो आपण 100. या 2 शून्याला इथल्या 2 शून्य गेल्या. या 2 शून्याला इथल्या 2 शून्य गेल्या. ठीक आहे. 12 × 12 12 संग 72 आणि 12 0 0 म्हणजे इथं किती मिळालेलं आहे त्यांना 60% इतका नफा त्यांना मिळालेला आहे. म्हणजेच प्रश्न आपल्याला काय होता तर सय्यदभाई व फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली असं प्रश्न होता. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक फायदेशीर ठरली का. तर सय्यदभाईंना 16 किती मिळालेले बघा 16.64% नफा मिळालेला आहे आणि यांना किती मिळालेला आहे 60% नफा या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे. हा होता आपला तिसरा प्रश्न. ठीक आहे. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्यायलाही विसरू नका. आता या ठिकाणी बघा 5वा जो प्रश्न आहे. समीराने आपल्या उत्पन्नाचा 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले. तिच्याकडे 1,750 रुपये शिल्लक राहिले तर तिचे मासिक उत्पन्न काढा असं सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण काय करायचंय बघा. तर पहिला आणि जो तिसरा प्रश्न होता त्या पद्धतीनेच हा प्रश्न सोडवायचा आहे आणि उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही दाबा. धन्यवाद.